नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पत्रकारांचा सन्मान म्हणजे निर्भीडतेचा आणि लोकशाहीचा सन्मान। डॉक्टर आमोद ठक्कर। उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कॉलेज महालन विभाग फुंडे येथे राष्ट्रीय पत्रकार दिन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला। मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उरण पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर हे होते। आपल्या मनोगतात ते म्हणाले की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो। पत्रकार आपल्या लेखणीतून समकालीन घडामोडी मांडत असतात, प्रसंगी त्यावर भाष्य करतात आणि प्रस्थापित राजकारणाला आणि समाजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतात। लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसांचा विश्वास डळमळीत होणार नाही याची दक्षता फक्त पत्रकारच घेत असतात। त्यामुळे पत्रकारांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सन्मान असतो। या समारंभाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते। महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या सत्काराला उत्तर देताना श्री जगदीश तांडेल, श्री प्रदीप पाटील व श्री अजित पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली। वृत्तपत्र का वाचावे, कसे वाचावे, मुद्रित माध्यम व डिजिटल मीडिया यामध्ये नेमका काय फरक आहे यावर श्री जगदीश तांडेल यांनी विस्तृत भाष्य केले। या समारंभास आवाज महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, पत्रकार श्री सूर्यकांत म्हात्रे, महेश भोईर, राजकुमार भगत, जीवन केणी, पंकज ठाकूर, दिनेश पवार, कुमारी आरती सुरवसे हे पत्रकार उपस्थित होते। महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना सन्मानचिन्ह, लेखणी, दैनंदिनी व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक गजानन चव्हाण यांनी केले। आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर चिंतामण धिंदळे यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, फुंडे, उरण। या मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता ही सगळ्या प्रकारच्या माध्यमांपेक्षा जास्त, म्हणजे किती प्रमाणात वर्तमानपत्र वाचली जातात यापेक्षा जी लोक ती वाचतात त्यांना हा विश्वास आहे की याचे शब्द हे खरे आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे अशी म्हणतात की मारणाऱ्याचे हात धरता येतात, बोलणाऱ्याचं कोण होतंय, बाकीचा जो सगळा कांटाळी स्वरूपाचा तो केलं। माझी मातृभाषा मराठी नाही, माझे शिक्षण मराठीत झालेलं नाही, तरी सुद्धा मी अस्खलित मराठी आणि गरजेसारखा चपकल मराठी शब्द योग्य ठिकाणी मी बसवू शकतो। हे वाचनाचे फायदे। तुम्ही काही नाही वाचाल तरी चालेल, पण निदान आपल्याला तरी वाचा, परीक्षेत उत्तीर्ण व्हा चांगल्यापणाने। म्हणून तुमच्याकडे वाचन संस्कृती रुजली पाहिजे आणि मग त्याच्यातून तुम्ही तुमचं करिअर सुद्धा घडवू शकता। यासाठी आणि या दिनाचं औचित्य साधूनच उरण तालुक्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत नेण्याचं काम जे लोक करत आहेत, अशा पत्रकार बंधू-भगिनींचा आपण सत्कार समारंभ येथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार